नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला पनीर पट्टी समोसा बनवायचा आहे. त्यासाठी मी अगोदर पीठ लावून घेणार आहे. हे पीठ आपलं 200 ग्रॅम आहे. चवीनुसार मीठ आहे आणि 2 वाट्या पाणी घेतलेले आहे. किती लागतंय ते पाहूया. हे पीठ आपल्याला मळून कमीत कमी अर्धा तास ठेवायचे आणि आपण चपात्याला लावतो ना त्या प्रमाणातच हे पीठ लावायचं. चपात्याला मळतो तसंच. आहे ना, थोडं आपण तेल टाकूया म्हणजे मऊ होईल, गोळा व्यवस्थित तयार होईल. 1 चमचावर तेल टाकलेले आपलं पोहे खातो तो चमचा. पीठ मळून झालेले आहे. आता याला आपण असंच अर्धा तास झाकून ठेवूया. तोपर्यंत बाकीची तयारी करूया. पीठ आता आपलं मळून झालेलं आहे. आपण याला अर्धा तास झाकून ठेवू आणि समोश्याचं मिश्रण तयार करूया. आता हे समोश्याचं मिश्रण आहे. पनीर आपण 130 ग्रॅम घेतलेले आहे. चीज 50 ग्रॅम आहे. 1 वाटी मका आहे, मक्याचं बी आहे. 1 वाटी कोथिंबीर आहे. चवीनुसार मीठ आहे. 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. आलं आणि मिरचीची पेस्ट केलेली 1 चमचा. 1 वाटी शिमला आहे. चाट मसाला अर्धा चमचा आहे. मिरी पावडर 1 चमचा आहे आणि चिली फ्लेक्स 2 चमचे. आता आपण पनीर खिसून घेऊया. पनीर आणि चीज खिसून घ्यायचे. पनीर खिसून झालेले आहे. आता चीज खिसून घेऊया. पनीर आणि चीज खिसून झालेले आहे. आता आपण सगळं मिश्रण त्याच्यात टाकूया. मक्याचं बी आहे 1 वाटी. कोथिंबीर 1 वाटी. 1 शिमला आहे, छोटी वाटी भरलेली आहे. 1 चमचा मिरची आणि अद्रकची पेस्ट केलेली आहे. 2 मिरच्या कापलेल्या आहेत. चिली फ्लेक्स आहे 2 चमचे. मिरी पुड 1 चमचा आहे. चाट मसाला अर्धा चमचा आहे आणि चवीनुसार मीठ आहे. हे आता मिश्रण आपण एकत्र करून घेऊ.
आपला अर्धा तास झालेला आहे पीठ मळून. तर आपण गोळ्या करून घेऊया. त्या 6 गोळ्या झालेल्या आहेत. चपातीचे गोळे कसे असतात त्या प्रमाणातच ते लाटायचं. चपातीला पीठ असतं तसंच ठेवायचं, जास्त सैल नाही, जास्त घट्ट नाही. 6 गोळ्या झालेल्या आहेत. तर हे आपण लाटून घेऊया. ते गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आणि हे आपल्या एकावर एक 2 टाकायच्यात. लाटली तर दुसरी लाटून घेऊया. दोन्ही एकावर एक टाकून लाटायचे आहेत. त्याला तेल लावायचं. दोन्ही पण त्याला तेल लावून घेतलेले आहे. आता हे आपण पिठात बुडूया. आणि ही पीठ लावलेली आणि तेल लावलेली बाजू त्या खालच्या याच्यावर टाकायची. खालची पण पिठाची बाजू आणि तेलाची बाजू वरती आली पाहिजे आणि वरचीची तिच्यावर पलटी करायची. त्या दोन्ही पण एकावर एक लाटायच्या. फक्त जास्त किनारीवर लाटायची नाही. आता ते आपल्याला काढायच्या आहेत. अशा उलट्या पालट्या करून लाटल्या तरी चालत आहेत. आता ही चपाती एवढे आपलं लाटून झालेले. आता आपण भाजून घेऊया. भाजायचं म्हणजे फक्त 30 सेकंद भाजायचे, जास्त नाही. दोन्ही बाजूनी 30-30 सेकंदच भाजायचे. आपले आता दोन्ही बाजूनी 30-30 सेकंद भाजून झाले. काढून घेऊया आपण. तर काढून घेऊया. हे बघा, एका वेळ टाकलेले दोन्ही पण भाग वेगळे वेगळे झालेले. आता दुसरी पण लाटून झालेली आणि अशी थोडी थोडी लांबवली ना तरी पण चालतीये. झाले आपल्या आता 6 गोळ्या लाटून झालेल्या आहे. आता याच्या एकसारख्या पट्ट्या पाडायच्या. एकसारख्या पट्ट्या पाडून मग त्या पट्टीमध्ये त्रिकोणी आकार आला पाहिजे सामोशाचा बरोबर. आता असंच आपल्याला घडी घालून जरा दाबून ठेवायचं. आता आपल्याला आहे ना सामोसा चिटकवण्यासाठी हे 2 चमचे मैद्याच्या पिठाची स्लेअर बनवायची, म्हणजे सामोसा चिकटला जाणार.
आता आपण हे सगळे लाटलेले आहेत ना, साईची साई पण एका वेळेत ठेवलेले आहेत. आता हे आपल्याला सामोशासाठी पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. आता त्या पट्ट्या कट करून घेऊया आपण. आता ह्या पट्ट्या आपण कापून घेऊया. या पट्ट्या आपल्या आता सगळ्या कट करून झालेल्या आहे. त्या आपण आता जरा एकसारख्या करून घेऊया. साईडचं कट करून घेऊ जरा. त्याचा आपण उपयोग होतो. त्याला आपण जराशी फोडणी बिंडी दिली, जिरी मोहरी मीठ मसाला टाकून छान होतात त्या पण. ही पट्टी आहे, इथे अशी घडी घालायची आणि ही अशी. हे बरोबर टोप आलं पाहिजे. आता याच्यात आपलं साहित्य भरायचं. आणि हे चिटकवण्यासाठी आपण केलेलं आहे ना मैद्याच्या पिठाचंच, हे वरच्या पट्टीला लावायचं कडेने, म्हणजे सामोसा भरलेला सुटत नाही. पण सामोसे सोडलेले, त्याला पण मंद गॅस लागतो. मोठा गॅस असन तेल गरम होतं, वरतून लाल दिसतात, आतमध्ये तसेच कच्चे राहतात. म्हणून मंद गॅसवर तळायचे असतात. अशा प्रकारे आपला पनीर पट्टी सामोसा तयार झालेला आहे. तुम्ही पण असेच घरच्या घरी करून पहा, खाऊन पहा, कसे झाले ते सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.